हॅलो मम्मीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रिया आणि स्वागत आहे तुमचं प्रियदर्शनी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण शिकणार आहोत नर्सरीमध्ये ॲडमिशन जेव्हा आपण घेतो तेव्हा मुलांना तुम्ही घरी काय शिकवू शकतात. ठीक आहे. तर जसे की A to Z पर्यंत जे ट्रेसिंगचे जे अल्फाबेट्स असतात ते तुम्ही तुमच्या मुलांकडून घरी करू शकतात. आणि त्यासोबतच तुम्ही स्मॉल लेटरसुद्धा तुम्ही त्यांना शिकवू शकतात. परत ABC अप टू झेडपर्यंत तुम्ही त्यांना रिकॉल करायला सांगायचं आहे. परत 1 2 3 अप टू तुम्ही 10पर्यंतही शिकवू शकतात किंवा मग 20पर्यंतही तुम्ही त्यांना शिकवू शकतात. आणि जसं की आपल्या रेग्युलर वापरामध्ये ज्या काही वस्तू असतात जसं की ॲपल, व त्याला सांगायचं आहे की ॲपल मीन्स सफरचंद. त्याला लक्षात येईल की सफरचंदला इंग्लिशमध्ये ॲपल म्हणतात. परत डॉग आपण म्हणू शकतो. मराठीतही सांगायचं आणि इंग्लिशमध्येही सांगायचं जेणेकरून त्याला कळेल की इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात. ठीक आहे. तुम्ही हे आधीच जर मुलांना शिकवलेलं असेल घरी तर शाळेत जेव्हा ते जातात त्यांना या गोष्टी अवघड जाणार नाही आणि त्यांचा इंटरेस्ट शाळेत जाण्यासाठी डेव्हलप होईल. मुलं जी असतात ती स्टार्टिंगला जेव्हा त्यांना शाळेत आपण टाकतो तेव्हा ते खूप रडतात. त्यांना इंटरेस्ट वाटत नाही शाळेत जाण्यासाठी. त्यासाठी तुम्ही या गोष्टी त्यांच्याकडून करून घेऊ शकता. तुम्ही हवं तर ह्या पद्धतीने फ्लॅश कार्डसुद्धा तुम्ही घरी तयार करू शकतात. नाहीतर तुम्ही ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकतात. यासाठी की त्यांना फक्त रिकॉल करण्यासाठी की A असा दिसतो, B असा दिसतो, C असा दिसतो. त्यासोबतच तुम्हाला स्मॉल लेटरसुद्धा तुम्ही त्यांना शिकवायचे आहेत जेणेकरून ते कन्फ्यूज होणार नाहीत की कॅपिटल लेटर्समध्ये आणि स्मॉल लेटर्समध्ये. ठीक आहे. तर हे तुम्ही ट्रेसिंगसुद्धा करू शकतात. त्यांच्याकडून करून घ्या. आता मी इथे एक रियुजेबल वर्कशीट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी A to Z पर्यंत असं डॉटने लिहिलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, त्यांना सांगायचं आहे की A to Z पर्यंत असं ट्रेस कर आणि ही जी पिक्चर आहे ती कंप्लीट करायला त्यांना सांगायची आहे. जेणेकरून त्यांना A to Z पर्यंत अल्फाबेट्स लक्षातही येतील आणि ते झाल्यानंतर तुम्ही त्यांना ही पिक्चर रंगवायला देखील सांगू शकतात. ही वर्कशीट जी आहे ती रियुजेबल आहे. तुम्ही ही वर्कशीट घरीसुद्धा तुमच्या मुलांसाठी तुम्ही तयार करू शकता. त्याचप्रमाणे मी इथे नंबरची एक वर्कशीट घेतलेली आहे. ही सुद्धा रियुजेबल आहे. ते सुद्धा तुम्ही त्यांना ट्रेसिंग करायला सांगू शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही सुरुवातीला 1 to 10 जरी शिकवलं तरी चालणार आहे किंवा 20पर्यंत जरी शिकवलं तरी चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडून हे ट्रेसिंग करून घेऊ शकतात. A to Z आणि 1 to 10पर्यंत रिकॉल झाल्यानंतर तुम्ही त्यांना शेपही शिकवू शकता. जसं की स्क्वेअर, पेंटॅगॉन, सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, क्यूब, ओव्हल, स्टार, डायमंड, पॅरलेलोग्राम, राईट अँगल, ट्रायंगल. या पद्धतीनेही तुम्ही त्यांना फ्लॅश कार्ड्स घरी बनवून तुम्ही त्यांना शिकवू शकतात. बऱ्याच वेळेला काय होतं, मुलांना A to Z अगदी कंप्लीट तोंडी पाठ असते
पण आपली जी मराठी बाराखडी असते ती त्यांना येतच नाही. त्याच्यामुळे त्यांना पुढे मराठी वाचण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येतो. काहींना मराठी लवकर वाचता येत नाही, पण इंग्लिश खूप चांगल्या पद्धतीने वाचू शकतात ते. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही बाराखडीसुद्धा तुमच्या मुलांनाही शिकवायची आहे. हे फ्लॅश कार्ड तुम्ही घरी तयार करू शकतात. जसं की आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ऋ, ओ, औ, आहा. आणि आता काही स्वर जे आहेत ते ॲड झालेले आहेत, जसं की आणि ॲ. हे जे स्वर आहेत हे नव्याने ॲड झालेले आहेत आपल्या बाराखडीमध्ये. हे सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना शिकवायचे आहेत. तर ही प्रॅक्टिस तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि आपल्या मुलांना शिकवत राहा. थँक्यू.